नमस्कार. मी रूपाली शशिकांत मठपती संकेश्वर. हिंदुत्व सोडण्यासाठी इंद्रप्रस्थ केले कुणी बहाल, सोडणार नाही हिंदुत्व चढवा फाशी खुशाल. हिंदुत्व सोडण्यासाठी इंद्रप्रस्थ केले कुणी बहाल, सोडणार नाही हिंदुत्व चढवा फाशी खुशाल. आठवलं? ओळखलत मला? नाही, तुम्ही नाही ओळखणार. माझी ओळख मलाच करून द्यायला लागणार आहे. तर माझ्या हिंदू बंधू आणि भगिनीनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला पाहिलं सुद्धा नसेल, पण मोजक्या लोकांना माझं एक वाक्य नक्कीच स्मरणात असणार. मी हिंदुत्व सोडावं म्हणून प्रत्यक्ष कुणी जर मला इंद्रप्रस्थ बहाल केलं तरीही ते लाथाडून मी शेवटचा हिंदू म्हणून मरेन. अजूनही नाही ओळखलत? तुमचं बरोबर आहे. कसे ओळखणार? कारण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील माझा योगदान भारतीयांच्या काही लोकांच्या स्मरणात राहिला. परकीयाने त्रास दिला होता तो होताच, स्वकीयाने सुद्धा अवहेलनाच केली होती म्हणा. अंदमानाचा 11 वर्षाचा खडतर कारावास भोगून सुद्धा मी जिवंत राहिलो. पण काहीही म्हणा, अंदमानाचं नुसतं नाव जरी काढलं तरी त्यामागे आमचं नाव आवर्जून घेतलं होत जातं. आणि ते नाव, माझं ते स्थान कोणालाही आजपर्यंत पुसता आलं नाही. हा आमचा सन्मानच नव्हे का? आता अंदमान या विषयावरून तरी तुम्ही मला नक्कीच ओळखलं असणार. अगदी बरोबर. मी विनायक दामोदर सावरकर बोलतोय. पडत्या काळामध्ये ज्याचे कर राष्ट्राला सावरले होते तो सावरकर बोलतोय. कालपुत्र सावरकर बोलतोय. क्रांतीचा पुत्र सावरकर बोलतोय. 125 वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपडणारा सावरकर बोलतोय. अख्खं आयुष्य हिंदुत्वासाठी वेचणारा, समर्पित करणारा सावरकर बोलतोय. देशाचा संसार करण्यातच आपली धन्यता मानणारा सावरकर बोलतोय. आता माझा रस्ता खडतर होता, पण रस्ता खडतर आहे म्हणून रस्ता बदलला नाही. त्याच खडकाळ रस्त्यावरून चालून मी माझ्या संस्कृतीला उचलून धरले. बलिदानाने एक नवा इतिहास घडवले. कारण सावरकर हा काळाला कधीच हरला नाही. काळ स्वतःहून माझ्या समोर हरला होता. त्या काळ्या अंधाराला पिऊन काळ्या कोठडीतला खडतर प्रवास घालवला होता. 2 जन्मठेपेची सजा मला फरमावण्यात आली होती. 2 जन्मठेपेची सजा झाल्यानंतर सुद्धा मी जिवंत होतो. आणि थोडा सुद्धा डळमळलो नव्हतो. काळजाला विस्तव जरी लागला ना, तरीही मी देशासाठी धडपडणारच, हे मात्र निश्चितच. आता 4 काटक्या एकत्र करून कावळ्या आणि चिमण्या सुद्धा संसार करतात, आपली घरटी सजवू शकतात. परंतु देशाचा ढासळलेला संसार सावरण्यासाठी माझे कर आहेत असे मला लहानपणीच सांगण्यात आले होते आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. आता जोपर्यंत जुलमी राज्यकर्ते असे सिंहासन रूढ होतात तोपर्यंत अन्यायाव्यतिरिक्त प्रजेच्या वाटेला काहीही येऊ शकत नाही. म्हणून तर स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी असा मी पेटून उठतो. ज्यांचं राज्य आहे ते राज्य नष्ट व्हावं यासाठी मी प्रयत्न करीत असतो. सर्व जातींच्या स्त्रियांचे एकत्र हळदी कुंकूचा कार्यक्रम मी घडवून आणलो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाटेल ते अग्निदिव्य करावे आणि स्वातंत्र्य संपादन करण्यासाठी धबधब्याप्रमाणे वाट कोणालाही न विचारता पुढे जात होतो. माझी मतं सगळ्यांना पटतील असे नाही, पण माझ्या देशभक्तीविषयी, स्वातंत्र्यनिष्ठेविषयी कोणाच्याही मनात कसलाही विकल्प येता कामा नये. कारण मृत्यूच्या दारात सुद्धा स्वाभिमानाने उभारणारा सावरकर मी. समाज सुधारण्यासाठी, समाजातील जातीपाती विसर्जित होण्यासाठी, समाजविज्ञानिस्ट होण्यासाठी मी धडपडलो. दलित बांधवांसाठी सन्मानपूर्वक खुलं झालेलं मंदिर, रत्नागिरीतील श्रीरामाचं मंदिर उभं केलं. आम्ही हिंदू आहोत. काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत सारा हिंदुस्थान आमचा आहे.
आम्ही सारे हिंदू एकमेकांचे बंधू आहोत. जातीपाती नष्ट करा आता. सारे हिंदू समान आहेत. जातीयता सोडा आता, नाहीतर ही जातीयता हिंदुत्वाला क्षीणता आणेल. जर खरे हिंदू हाडाचे, वृत्तीचे, धर्माचे, निष्ठेचे, अंतर्यामीचे हिंदू असाल तर या जातीयेच्या भिंती पाडून टाका आणि सगळे एक व्हा. कारण मला राजकारण अजिबात करायचं नाही. मला फक्त हिंदूंना संघटित करायचं आहे. माझं एकच स्वप्न आहे. हिंदूंना चांगले दिवस आले पाहिजेत. त्यांच्या वाट्याला उज्ज्वल भविष्यकाळ यावा, एवढीच माझी इच्छा आहे. शौर्याचा, धैर्याचा, स्वतंत्रनिष्ठेचा अंश धग माझ्या अंगी आहे. बदलत्या काळाच्या संदर्भामध्ये माझं व्यक्तिमत्व एकदम वेगळ्या प्रकारे अवतीर्ण झालं असं तुम्हाला दिसत असणार. तुम्हाला माहिती आहे, मी बॅरिस्टर होतो, महाकवी, प्रतिभावंत, अभ्यासक होतो. पण माझं व्यक्तिमत्व हे तसं स्वातंत्र्यनिष्ठ पुरुष होतं. आधुनिक शिक्षणाचा लाभ झाल्यामुळे आणि विद्याव्यासंग घडल्यामुळे माझं व्यक्तिमत्व हे थोडं भिन्नत्वाने उठून दिसतं. माझ्या जीवनामध्ये काही प्रधान निष्ठा होत्या आणि त्या निष्ठा म्हणजेच सावरकर. सावरकर म्हणजे काही निष्ठांचा समुच्चय, निष्ठांची आकृतिबंध, निष्ठांची प्रणाली. या निष्ठा जर वजा केल्या तर सावरकर मागे राहत नाही. आणि माझी पहिली निष्ठा तर तुम्हाला माहितीच आहे, ती म्हणजे स्वतंत्र निष्ठा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाटेल ते अग्नी दिव्य करावे आणि स्वतंत्र संपादन करावे, एवढेच मला माहीत. माझ्या मातृभूमीच्या ओढीने मी पुन्हा एकदा या पावनभूमीवर परत आलेलो आहे. तुमच्या समोर येण्याचं प्रयोजन एवढेच आहे की या आधुनिक भारताला पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची स्मरण करून देण्याची गरज आहे असे मला वाटते. म्हणून मी आलो आहे. कारण मला माहिती आहे, ज्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामुळे या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले, तो भारतीय स्वातंत्र्य लढा आज इतिहासाच्या पुस्तकात फक्त आणि फक्त 4 ते 5 पानापुरताच मर्यादित राहिला आहे. आणि या स्वातंत्र्य लढ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही दिवसेंदिवस बदलत चालला आहे. आणि तो दृष्टिकोन बदलण्यासाठी मला पुन्हा एकदा या मातृभूमीच्या सेवेसाठी यावे लागले आहे. आता मी गेल्यानंतर शेवटी माझं स्मारक बांधण्याचा कदाचित मोह तुम्हाला पडेल. तो पडू देऊ नका. तो अजिबात पडू देऊ नका. एक साधा चिरा ठेवा. फक्त एक साधा चिरा ठेवा. जर ती जागा तुम्हाला फारच प्रिय असेल तर, आणि त्या चिऱ्यावर तुम्ही फार काही लिहू नका. अजिबात लिहू नका. बॅरिस्टर सावरकर, अमुक सावरकर, तमुक सावरकर असे काहीही लिहू नका. असे अजिबात काहीही लिहू नका. फक्त हिंदू संघटक सावरकर एवढेच लिहा. फक्त हिंदू संघटक सावरकर एवढेच लिहा. मला दुसरी पदवी नको. धन्यवाद.